आपण किती सहज बोलून जातो ना, की आयुर्वेद स्लो काम करतं आणि अक्यूट कंडिशन्समध्ये आयुर्वेदाचा काही रोल नाहीये. I was recently diagnosed with chikungunya, and today is day 8. I'm sitting right in front of you all, sitting in my OPD, doing this video. All fit and fine. सगळे जॉइंट्स हलवू शकते आहे. दिस इज बिकॉज ऑफ आयुर्वेद. आणि ह्या 8 दिवसात मी एकही पेनकिलर घेतलेली नाही आहे. ज्या दिवशी मला त्रास सुरू झाला म्हणजे 8 दिवसांपूर्वी, इट स्टार्टेड विथ जॉइंट पेन. इट वॉज व्हेरी सिव्हिअर. एवढा सिव्हिअर होता की आय कुड बेअरली वॉक फ्यू स्टेप्स. आणि हाय ग्रेड फीवर होता 103, 104. आय इन्स्टंटली न्यू इट दॅट हा काही नॉर्मल फीवर नाही आहे. हे चिकनगुनियाची लक्षणं जाणवत आहेत. अँड आय स्टार्टेड माय मेडिकेशन्स. Day 1, I slept for almost 20 plus hours. I could hardly remember anything what I did on that day. Day 2, when I woke up, 70% माझा पेन जो आहे तो कमी झालेला होता आणि त्याच्याने मला भरपूर कॉन्फिडन्स पण आला. फीवर मात्र तसाच होता. पण एक लक्षण त्याच्या जोडीला होतं ते म्हणजे की भयंकर टॉक्सिसिटी किंवा ज्याला आपण सामता असं म्हणतो, त्याची लक्षणं सगळी दिसत होतात. माय टंग वॉज ऑल कोटेड. डायजेशन वॉज पुअर. आय कुड हार्डली डायजेस्ट वॉटर. So I made few changes in my medication on day 2 again, added another medicine. आणि डे 3, डे 4, डे 5 पर्यंत the recovery went up to 90% almost. But still, I preferred doing my blood test on day 5. ब्लड टेस्टमध्ये चिकनगुनिया पॉझिटिव्ह आलं आणि बाकी पण CRP वगैरे वाढलेलं होतं, जे क्वाईट एक्स्पेक्टेड होतं. आणि मी मेडिसिन्स काही परत चेंज केले नाही. जे चालू होते तेच कंटिन्यू ठेवले. आणि आय आय मेड शुअर दॅट आय एम रेस्टिंग वेल. मी कोमट पाणी पीत होती. मी आहार अगदी मिनिमल घेत होती. जशी भूक लागेल तसं खात होते आणि फक्त भाताची पेज आणि सूप्स अशाच गोष्टी मी घेत होते. सो डे 6 अगेन वेंट वेल. बट डे 7 आय डेव्हलप्ड अ सिव्हिअर रॅश. इट वॉज व्हेरी सिव्हिअर. म्हणजे मी अगदी लाल टमाट्यासारखी लाल झालेली होती. अँड देन इट वॉज विथ इंटेन्स इचिंग ऑल ओव्हर माय बॉडी. So again made a few changes in my medicine, and within was just one single dose I felt much better. सो सांगण्याचं तात्पर्य, व्हिडिओ करण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की आयुर्वेदशास्त्र सक्षम आहे. मी कोणी नाही आहे ते सांगणारी, पण मी अनुभव घेते आहे या गोष्टींचा स्वतः पण आणि माझ्या पेशंट्सद्वारे पण, की कोणत्या-कोणत्या कंडिशन्समध्ये आयुर्वेद किती छान, अक्यूट कंडिशन्समध्ये आयुर्वेद छान काम करू शकतं. आणि प्लीज हा व्हिडिओ माझ्या आईपर्यंत पोहोचू देऊ नका. कारण तो व्हिडिओ बघून ती नक्कीच म्हणणार आहे, की बरं वाटत होतं म्हणून लगेच व्हिडिओ करायची काय गरज होती? सॉरी आई. लव्ह यू.